गेल्या काही दिवसांपासून कोकणात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमधला संघर्ष तापलेला होता। ते चित्र आपण बघितलेलं होतं। निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण असा उभा संघर्ष आपण पाहिला। मात्र निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करणारे हे दोन्ही नेते आता काहीसे नरमलेत का? त्यांची भाषा आता नरमल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामागची नेमकी कारणं काय आहेत हे पाहूयात या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत होतो, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत होते। निवडणुकांना निवडणुकीसारखं घेतलं पाहिजे आणि निवडणुका संपल्यानंतर सर्व विसरलं पाहिजे। त्या प्रसंगाला जे मला योग्य वाटलं ते मी केलं। नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये कोकणात एकमेकांवर आरोपांचे बॉम्ब डागणारे भाजप शिवसेनेचे नेते नरमल्याचं दिसतंय। मालवणमध्ये नितेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरात धाड टाकत पैसे वाटपाचा आरोप केला होता। यानंतर भाजप आणि शिवसेनेत राजकीय शिमगा पाहायला मिळाला। भाजप शिवसेना नेत्यांनी एकमेकांना आव्हान प्रति आव्हान दिलं आणि आता दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे। राणा झालेला होता मतदान संपायला काही वेळ आणि 100 जणांवर सेना भाजपच्या पदाधिकारी गुन्हे दाखल झालेले। मी मगाशीच माझ्या सांगण्यामध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केला, निवडणुका असतात, निवडणुकांना निवडणुकीसारखं घेतलं पाहिजे आणि निवडणुका संपल्यानंतर सर्व विसरलं पाहिजे। आमचं दोघांचं पर्सनल काहीच नाही याच्यामध्ये। मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत होतो, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत होते आणि आम्ही एकच कुटुंब आहोत। आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलेली लोक आहोत, तर ते कुटुंब एकच राहावं ह्यासाठी मी सुरुवातीपासून मागणी करत होतो, पण तसं काय झालं नाही। कोकणात निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरात धाड टाकल्यानंतर बेकायदेशीररित्या घरात घुसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर दुसरीकडे मालवणमध्ये भाजपच्या देवगड तालुकाध्यक्षाच्या गाडीतनं लाखोंची रोकड पोलिसांनी जप्त केली होती। या प्रकरणाची निलेश राणेंकडनं तक्रार करण्यात आली होती, मात्र संबंधित तक्रार मागे घेणार नसल्याचं निलेश राणेंनी म्हटलंय। तक्रारी मागे घेणार नाही। तक्रारी का मागे घेऊ मी? त्या प्रसंगाला जे मला योग्य वाटलं ते मी केलं। अच्छा, मी जर तक्रार मागे घेतली, ज्यांच्यासाठी मी तक्रार केली त्यांच्यावर अन्याय होणार नाही का? मी कशाला तक्रार मागे घेऊ? अच्छा, मला कोणी बीजेपीतून तक्रार मागे घ्या असं पण कोणी सांगितलेलं नाही। कोकणात युतीवरून सुरू झालेल्या वादावर निलेश राणे, रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। एवढंच नव्हे तर आगामी निवडणुका युतीत लढण्याची मागणी करणार असल्याचं निलेश राणेंनी म्हटलंय। जेव्हा ते आणि फडणवीस साहेब जेव्हा मला वेळ देतील मी त्यांना जाऊन भेटीन, कारण का हा विषय पर्सनल नव्हताच। आणि जसं मी बोललो की आम्हाला पुढच्या सगळ्या निवडणुकीमध्ये ही जशी निवडणूक झाली तशी परत कुठलीच निवडणूक होता कामा नये। आम्ही एकत्र लढलं पाहिजे, एकत्र आमची ताकद आहे आणि ती ताकद त्या ताकदीने लढवलं तर रिझल्ट आपल्याला जो अपेक्षित आहे तो आपल्याला मिळू शकतो, असं माझं म्हणणं सुरुवातीपासून आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीत कोकणात अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना आमनेसामने आली होती। त्यामुळे महायुतीमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता। निलेश राणेंनी आधी मालवणात भाजप कार्यकर्त्यांच्या घरात धाड टाकली होती। त्यानंतर भाजप नेत्याच्या कारमधून रोकड जप्त केल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला होता। कोकणात भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठा वाद उफाळून आला होता। मात्र या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे, कारण आता दोन्ही नेत्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे। तर निलेश राणे मुख्यमंत्री फडणवीसांचीही भेट घेणार आहेत। त्यामुळे कोकणात सुरू झालेलं वादंग आता शमण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।